Next, we are going to study, next concept is weightlessness on the equator. Weightlessness on equator. ओके, वेटलेसनेस ऑन द इक्वेटर ही कन्सेप्ट आपण थोडीशी बघूया. म्हणजे इक्वेटरवर आपल्याला वेटलेसनेस क्रिएट करायचा असेल. वेटलेसनेस म्हणजे काय? देर इज नो फिलिंग ऑफ वेट. वेट अजिबात फील झालं नसलं पाहिजे इक्वेटरला. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर अर्थचं स्पीड जे आहे ते काय करावं लागणार आहे? इन्क्रीज करावं लागणार आहे सर्टन टाइम्स. आणि अर्थचं स्पीड किती केल्यानंतर ओके इक्वेटरवर कुठल्याही ऑब्जेक्टचं वेट जे आहे ते 0 होईल. किंवा एखादा ऑब्जेक्ट इक्वेटरवरचा एखादा ऑब्जेक्ट एअर मध्ये धरला तर काय होणार आहे? एअर मध्येच कंटिन्युअसली राहील. लक्षात घ्या. ठीक आहे. तर वेटलेसनेस ऑन द इक्वेटरची कंडिशन काय येणार आहे बघा. तर इथं आपण असं लिहू शकतो, rotational speed of earth for weightlessness on equator. Rotational speed of earth for weightlessness on the equator. Okay, suppose this is earth. This is the center of the earth. Okay, and here there is the equator. This is the equator. आता ऑब्जेक्ट कुठं आहे? एक्झॅक्टली इक्वेटरला आहे सपोज. आता ऑब्जेक्टला टुवर्ड सेंटर ओढणारा फोर्स कुठला असणार आहे? दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज इक्वल टू mg. ओके, फिर g इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. g इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द इक्वेटर. टुवर्ड सेंटर ओढणारा फोर्स असणार आहे mg. आता अर्थ ज्यावेळी रोटेट होणार आहे, when earth perform rotational motion, this object performs circular motion, and result of circular motion is the centrifugal force. So centrifugal force will be away from the center of the circle, that is m omega square into radius of the earth. Okay, here omega is the angular speed of the earth, angular velocity किंवा angular speed of earth असणार आहे, and capital R is the radius of earth. ओके, ऑब्जेक्ट ज्यावेळी इक्वेटरला असणार आहे त्यावेळी काय होणार आहे? सर्क्युलर मोशनची रेडियस आणि अर्थची रेडियस दोन्ही काय होणार आहे? तेवढेच होणार आहेत. तर पुन्हा एकदा बघा, ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारी फोर्स किती? mg एक असणार आहे, दॅट इज टुवर्ड सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन और सेंटर ऑफ द अर्थ. अँड सेंट्रिफ्युगल फोर्स, रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन इज द सेंट्रिफ्युगल फोर्स, दॅट इज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन, दॅट इज m ओमेगा स्क्वेअर आर. आता हा सेंट्रिफ्युगल फोर्स काय करतो? ऑब्जेक्टचं वेट काय करतो? कमी करतो, कारण इट इज अपोजिट टू वेट आहे. आणि ज्यावेळी हा सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वल टू mg होणार, ज्यावेळी सेंट्रिफ्युगल फोर्स इक्वल टू mg होणार आहे त्यावेळी काय होणार आहे? या ऑब्जेक्टचं वेट इक्वेटरला, या ऑब्जेक्टचं वेट कम्प्लिटली काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट हवेमध्ये आपण ठेवली तर ती ऍज इट इज राहणार, खाली पडणारच नाही. ओके, ही कंडिशन इथं क्रिएट होऊ शकते. So therefore here mg is equal to m, म्हणजे इथं फॉर वेटलेसनेस असं लिहावं लागेल, फॉर वेटलेसनेस काय व्हावं लागणार आहे? mg is equal to m omega square into capital R. So m and m get cancelled from both sides. So omega square is equal to g by r. So omega is equal to under root g by r. ओके, सो अर्थचं रोटेशनल स्पीड जे आहे ते एवढं असावं लागणार आहे, तरच काय होणार आहे? वेटलेसनेस ऑन इक्वेटर क्रिएट होईल. जी ची व्हॅल्यू किती आहे? तर 9.8 आणि रेडियस ऑफ अर्थ आहे 6.4 इंटू 10⁶ किलोमीटर. अर्थची रेडियस जी आहे ती 6.4 म्हणजे 6400 किलोमीटर आहे. अर्थची रेडियस 6400 किलोमीटर, दॅट इज 6.4 इंटू 10⁻⁶ किती येणार आहे? 6 मीटर येणार आहे. ठीक आहे. सो हे जर कॅल्क्युलेशन केलं तर येतं आन्सर 1.23 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंड. म्हणजे अर्थचं रोटेशनल स्पीड जर एवढं झालं
दॅट इज 1.23 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंड झालं तर इक्वेटरवर असणाऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टला वेट असणार नाही. ओके, it will get suspended into air. It will not fall on the surface of the earth. आता याचा टाइम पिरियड पण काढूया. टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय ओमेगा. ओके, आणि ही 2 पाय डिवायडेड बाय ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 1.23 इंटू 10⁻³ हे ठेवल्यानंतर हे आन्सर येणार आहे 5078 सेकंड्स. ओके, म्हणजे अर्थचा टाइम पिरियड म्हणजे स्वतःभोवतीचा टाइम पिरियड जर काय झाला 5078 सेकंड झाला. 5078 सेकंड हा मिनिट मध्ये कन्व्हर्जन केला तर काय होणार आहे इट इज 84 मिनिट्स अप्रॉक्सिमेटली. और आवर मध्ये कन्वर्ट केला तर 1.41 आवर झाला. म्हणजे अर्थनं स्वतःभोवती काय केलं एवढ्या टाइम मध्ये एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं. किती 1 आवर 1.41 आवर मध्ये किंवा 84 मिनिट मध्ये जर काय झालं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं तरच काय होणार आहे इक्वेटरवर वेटलेसनेस क्रिएट होणार, अदरवाईज क्रिएट होणार नाही. अर्थचा सध्याचा टाइम पिरियड किती आहे तुम्हाला माहित आहे स्वतःभोवतीचा टाइम पिरियड किती आहे 24 आवर्स आहे. स्वतःभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला 24 आवर लागतात. ओके, आणि तोच जर काय झाला 24 आवर ऐवजी एक रिव्हॉल्युशन जर 1.41 आवर मध्ये केलं तर इक्वेटरवर कुठल्याही ऑब्जेक्टला फिलिंग ऑफ वेट येणार नाही किंवा तिथं वेट येणारच नाही याच्यावर. ठीक आहे, म्हणजे अर्थचं स्पीड किती टाइम्स इन्क्रीज करावं लागेल ते पण बघूया. ओके, सो स्पीड ऑफ अर्थ should be increased to speed of earth should be increased to किती होणार आहे सध्याचा टाइम पिरियड किती आहे 24 आवर आहे आणि किती व्हायला पाहिजे तो 1.41 आवर व्हायला पाहिजे. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर अप्रॉक्सिमेटली म्हणतोय मी 17 टाइम्स. म्हणजे अर्थ सध्या ज्या स्पीडनं फिरते त्याच्या 17 टाइम्सनं जर काय झालं अर्थचं स्पीड वाढवलं तर काय होणार आहे देर इज नो फिलिंग ऑफ वेट ऑन द इक्वेटर. आणि हे नो फिलिंग ऑफ वेट ऑन द इक्वेटर किंवा वेटलेसनेस ऑन द इक्वेटर हे कशामुळे क्रिएट होणार आहे ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. लक्षात येत आहे. तर या काही व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जर इक्वेटरवर फिलिंग ऑफ वेट यायचं नसेल तर टाइम पिरियड किती पाहिजे 5078 सेकंड पाहिजे किंवा 84 मिनिट पाहिजे किंवा 1.41 आवर पाहिजे. म्हणजे अर्थचं स्पीड सध्याच्या स्पीडच्या किती टाइम्स करावं लागेल 17 टाइम्स करावं लागणार आहे. अर्थचं स्पीड जे आहे ते सध्याच्या स्पीडच्या 17 टाइम्स केलं तर काय होणार आहे देर विल बी नो फिलिंग ऑफ वेट ऑन द इक्वेटर. ओके, now we are going to study the next application of the centrifugal force or next application of the circular motion. That is next application is bead on a ring. बीड ऑन ए रिंग च नेक्स्ट ऍप्लिकेशन आपण स्टडी करणार आहे. आता बीड म्हणजे काय असणार आहे इट इज वन्स अगेन अ स्मॉल रिंग असणार आहे. आता बघा सपोज देर इज अ रिंग लाईक दिस विच इज इन व्हर्टिकल प्लेन. दिस इज वन रिंग. इट इज हेल्ड व्हर्टिकल म्हणजे कशी धरलेली आहे ही व्हर्टिकल धरलेली आहे. अँड दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ऍक्सिस भोवती काय होणार आहे रिव्हॉल्व होणार आहे. Now there is one more small ring in this ring, okay, which is called as we are going to call this as a bead. Okay, म्हणजे रिंगला काय बसवलेली आहे छोटीशी रिंग बसवलेली आहे अँड दिस रिंग इज अ फ्रिक्शनलेस. ओके, फ्रिक्शनलेस म्हणजे स्मूथ रिंग आहे. आता ज्यावेळी ही मोठी रिंग जी आहे रोटेट होत नसणार आहे त्यावेळी हे जे बीड आहे ते कुठं असणार आहे तर इट विल बी ॲट इट्स बॉटम मोस्ट एक्स्ट्रीम पोझिशन असणार आहे. कशामुळे ग्रॅव्हिटीमुळे. कारण रिंग मध्ये एक रिंग आहे आणि ती ही स्मूथ मोठी रिंग जी आहे ती व्हर्टिकल धरलेली आहे, व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे. व्हर्टिकल धरल्यामुळे काय होणार आहे इथं जर आपण रिंग ठेवली इथं आपण ती छोटीशी बीट ठेवली आणि सोडून दिली तर ती परत खाली येणार आणि बॉटम मोस्ट पोझिशनला जाऊन पोहोचणार आहे. ओके, दिस हॅपन्स ड्यू टू द ग्रॅव्हिटीमुळे होणार आहे. आता
या रिंगला बॉटम पोझिशन पासून साईडला डिस्प्लेस करायचं असेल तर काय करावं लागेल, एका सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटीनं या रिंगला रोटेट करावं लागेल, सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटीनं, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीनं सपोज. ठीक आहे. आता क्वेश्चन इथं काय असणार आहे, व्हेन दिस रिंग इज रोटेटिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ओके, रिंग ही मोठी रिंग जी आहे त्यावेळी ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होणार, त्यावेळी बीट जे आहे ते काय होणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. आणि ती बीट जी आहे सर्क्युलर मोशनचा रिझल्ट काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय करणार, या बीडला सेंटर पासून असं दूर 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 म्हणजे अवे फ्रॉम सेंटर काय करणार आहे, ढकलणार आहे. अँड फायनली द बीड विल स्टॉप ॲट अ सर्टन अँगल विथ द व्हर्टिकल थिटा. तर ही बीड फायनली किती अँगलला येऊन थांबेल, तो अँगल म्हणजे थिटा अँगल जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कारण लक्षात घ्या इथं कसं होणार बघा, ज्यावेळी ही रिंग रोटेट करणार आहे, ज्यावेळी ही रिंग जी आहे ती रोटेट करणार, त्यावेळी काय होणार आहे, ही बीड जी आहे ती काय होणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. लाईक दिस इट विल परफॉर्म सर्क्युलर मोशन. Like this it will perform circular motion, and this is the center of the circular motion of the bead. म्हणजे सपोज बीड इथं आहे या पोझिशनला आहे. ओके, तर सर्क्युलर मोशनचा रिझल्ट काय असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिफ्युगल फोर्स काय करणार आहे, याला सेंट्रिफ्युगल फोर्स किती येणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर इंटू इथली रेडियस स्मॉल आर, एम ओमेगा स्क्वेअर आर इंटू रेडियस. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स हा या पद्धतीने असणार आहे, दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर आर. सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असतो, अवे फ्रॉम सेंटर. तर सेंट्रिफ्युगल फोर्स काय करणार, या बीडला सेंटर पासून दूर नेण्याचा किंवा बॉटम मोस्ट पोझिशन पासून थोडस वर 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 सरकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि दुसरा फोर्स म्हणजे बीडला खाली आणणारा फोर्स पण असणार आहे. खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे, दॅट इज इक्वल टू mg असणार आहे, वेट इक्वल टू mg. ओके, म्हणजे फायनली बीड काय होणार आहे, अशा पोझिशनला येऊन थांबेल की हा सेंट्रिफ्युगल फोर्स आणि mgचा इफेक्ट, दोघांचा इफेक्ट काय झाला पाहिजे, सेम झाला पाहिजे. ठीक आहे, अशा पोझिशनला येऊन ती बीड थांबणार आहे. लक्षात येते का बघा, म्हणजे इथं या बीडवर एकूण दोन फोर्सेस ऍक्ट होणार आहेत, एक म्हणजे mg आणि दुसरा आहे एम ओमेगा स्क्वेअर. तर mg हा फोर्स काय करणार आहे, त्याला बॉटम मोस्ट पोझिशनला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एम ओमेगा स्क्वेअर आर काय करणार आहे, त्याला सेंटर पासून दूर नेण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे थोडक्यात रिंगवर वर 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 सरकवायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आता कसं होणार बघा, हा अँगल आपल्याला थिटा काढायचा आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेलं काय असतं, तर ही रिंग ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट केली, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट केली, आणि त्याचबरोबर रिंगची रेडियस, ओके, ही जी रिंग आहे त्या रिंगची रेडियस किती आहे, सपोज कॅपिटल आर आहे, कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ रिंग आहे. तर ही जी बीड आहे ती फायनली किती अँगल विथ द व्हर्टिकल, म्हणजे किती अँगल थिटाला जाऊन थांबणार आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, हा, आता या डायग्राम मध्ये आणखी फोर्सेस कसे येणार बघा, म्हणजे कंपोनंट्स. आता एम ओमेगा स्क्वेअर आरचा टँजेन्शियल टू रिंग इकडे एक कंपोनंट येणार आहे, आणि mg चा देखील काय होणार आहे, इकडे एक कंपोनंट येणार आहे. ठीक आहे, आता इथं ज्यावेळी अँगल थिटा असणार आहे त्यावेळी हा अँगल काय असणार आहे, थिटा असणार आहे. ओके, हा अँगल जो आहे तो थिटाच असणार, म्हणजे इथं अँगल थिटा असेल तर इथं पण अँगल काय येतो, थिटा येतो. ओके, आणि त्याचबरोबर इथं अँगल थिटा असेल तर इथं पण अँगल काय येणार आहे, थिटा येणार आहे. बरोबर, बिकॉज दिस टू आर पॅरल लाईन्स. इथं अँगल थिटा असेल तर इथं पण अँगल थिटा येणार, आणि त्याच्यामुळे इथला अँगल जो आहे ना तो 90 मायनस थिटा येणार. आता बघा, एम ओमेगा स्क्वेअर आरचा थिटाच्या साईडचा कंपाऊंड काय येणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा येणार आहे. लक्षात येत आहे, एम ओमेगा स्क्वेअर आरचा थिटाच्या डायरेक्शनचा कंपोनंट एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा येणार, आणि हा कंपाऊंड काय करणार आहे, बीडला वर 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 सरकवणार. तसं mg चा या डायरेक्शन कंपोनंट, आता
थिटा अँगल इकडे आहे ना, मग एमजीचा या साईडचा कंपोनंट येणार आहे एमजी कॉस थिटा येणार. तर इकडचा कंपोनंट काय येणार मग एमजी साइन थिटा. एमजीची दोन कंपाऊंड एमजी कॉस थिटा आणि एमजी साइन थिटा. तर याच्यामधला तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल की एमजी साइन थिटा हा जो कंपाऊंड आहे तो बीडला काय करणार आहे, अलॉंग द रिंग खाली आणायचा प्रयत्न करणार आहे. ओके, खाली आणायचा प्रयत्न करणार आहे. ही डायग्राम अगोदर व्यवस्थित लक्षात आली का बघा. ही डायग्राम लक्षात आली का बघा. पुन्हा एकदा बघा, इथे एक स्मूथ रिंग आहे, त्याच्यावर एक बीड आहे, रिंगला अजिबात फ्रिक्शन नाहीये, त्याच्यामुळे रिंग रोटेट होत नसेल तर ही बीड जी आहे ते काय होणार आहे, दिस बीड इज गोइंग टू बी ऍट द बॉटम मोस्ट पोझिशन ग्रॅव्हिटीमुळे, कारण रिंग व्हर्टिकल धरलेली आहे आपण. आता रिंग आपण एका सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटीनं ओमेगाने फिरवायला चालू केलं तर इथं काय होणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट होणार. सेंट्रिफ्युगल फोर्स काय होणार आहे, त्याला त्या बीडला लोएस्ट म्हणजे अवे फ्रॉम सेंटर ढकलणार. अवे फ्रॉम सेंटर म्हणजे काय होणार आहे, रिंगला वर 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 सॉरी बीडला वर 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 सरकवणार. ओके, अँड फायनली रिंग बीड जी आहे ती सपोज या पोझिशनला येऊन थांबते. आता या पोझिशनला व्हर्टिकल बरोबर केलेला अँगल किती आहे, थिटा आहे. हा थिटा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण हे दोन फोर्सेस, बीडवरचे दोन फोर्सेस बघितले. पहिला फोर्स कुठला असणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर आर, आणि दुसरा फोर्स कुठला, एम जी. आता एम ओमेगा स्क्वेअर आरचा बीडला वर नेणारा कंपोनंट किती असणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर आर कॉस थिटा, आणि बीडला खाली नेणारा कंपोनंट असणार आहे एम जी साइन थिटा. ठीक आहे. तर इन इक्विलिब्रियम इथं काय होणार बघा, इन इक्विलिब्रियम ओके, बीडला वर नेणारा फोर्स किती असणार आहे किंवा खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे, एम जी साइन थिटा. ओके, अँड अलॉंग द रिंग वर नेणारा फोर्स किती असणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर स्मॉल आर कॉस थिटा. Okay, so small m get cancelled from both side. Cos theta ला LHS ला आणूया, स्मॉल जी ला RHS ला नेऊया. So sin theta by cos theta is equal to काय येणार आहे, ओमेगा स्क्वेअर इंटू स्मॉल r डिवायडेड बाय g. ओके, त्याचबरोबर स्मॉल r देखील रिप्लेस करूया, कारण इथं क्वेश्चन मध्ये तुम्हाला रिंगची रेडियस कॅपिटल आर दिलेला असणार आहे. आता ही झाली कॅपिटल आर रेडियस, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर स्मॉल आर कॅपिटल आर मधलं रिलेशन काढायचं असेल तर इथं आपल्याला साइन थिटा या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघावं लागेल. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. सो अपोजिट साइड इज स्मॉल आर, इथं जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यानुसार साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड स्मॉल आर, हायपोटेन्यूस इज कॅपिटल आर. सो देअरफॉर स्मॉल आर इज इक्वल टू काय होणार आहे, कॅपिटल आर साइन थिटा. ओके, सो साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा is equal to omega square capital R sin theta divided by G. So sin theta and sin theta get cancelled. And here cos theta चा फॉर्म्युला काय येणार बघा, cos theta is equal to दोन्ही बाजूचा रेसिप्रोकल घेऊया, G divided by omega square into R. So theta is equal to काय येणार आहे, cos इनवर्स ऑफ G divided by omega square into capital R. जे या अँगलला फायनली जे आहे ती बीड येऊन थांबणार आहे. ओके, theta is equal to cos inverse of G divided by omega square R. The next application of circular motion आपल्याला स्टडी करायचं आहे, that is stone tied to a string. Stone tied to a string and revolved in horizontal circle.
Okay, stone tied to a string and revolved in horizontal circle. तर या केसमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला टेन्शनचं कॅल्क्युलेशन असणार आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, सपोज there is one stone which is tied to a string and revolved in a horizontal circle. म्हणजे पुन्हा एकदा हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. ओके, दिस इज द सेंटर अँड हिअर देर इज अ स्टोन. हा जो स्टोन आहे तो एका स्ट्रिंगला टाय केलेला आहे, बांधलेला आहे आणि हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व केलेला आहे. ठीक आहे, तर इथं सिंपल केस काय असणार आहे, तर स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती क्रिएट होणार आहे. आता वन्स अगेन रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन काय असणार आहे, रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन इज द सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला असणार आहे एक तर एम ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, किंवा एम व्ही स्क्वेअर बाय आर पण येऊ शकतं. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला यूज करावा लागणार आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स ओमेगाच्या स्वरूपात एम ओमेगा स्क्वेअर आर येणार, किंवा व्हीच्या स्वरूपात म्हणजे लिनियर स्पीडच्या स्वरूपात येणार आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर, वेअर आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. आणि आता या सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे काय होणार आहे, ही जी स्ट्रिंग आहे, ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रेच होणार आहे, आणि स्ट्रेच झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय होणार आहे, टेन्शन क्रिएट होणार आहे, दॅट इज इक्वल टू कॅपिटल टी, टेन्शन दॅट इज टुवर्ड सेंटर. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स विचारला, तर सेंट्रिपेटल फोर्स काय असणार आहे, तर टेन्शन इन द स्ट्रिंग इज द सेंट्रिपेटल फोर्स. ओके, हिअर सेंट्रिपेटल फोर्स is equal to tension in string. That is equal to T. आता फ्रॉम डायग्राम देखील काय होणार बघा, फ्रॉम डायग्राम कॅपिटल T इज इक्वल टू टेन्शन इन द स्ट्रिंग इज इक्वल टू काय येणार आहे, एम इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर येणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर आर. कारण टुवर्ड्स लेफ्ट ऍक्ट फोर्स होतोय टी आणि टुवर्ड्स राईट ऍक्ट होतोय एम ओमेगा स्क्वेअर आर. सो टी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. ओके, तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही वेळेला ओमेगा कॅल्क्युलेट करायला सांगितलं जातं, काही वेळेला म्हणजे टी कॅल्क्युलेट करायला सांगितलं जातं, काही वेळेला रेडियस कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाते. ठीक आहे, म्हणजे टेन्शन कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर फॉर्म्युला काय येणार आहे, टी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर किंवा एम व्ही स्क्वेअर बाय आर येणार. ओके, किंवा ओमेगा जर कॅल्क्युलेट करायला सांगितलं, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी, जास्तीत जास्त किती स्पीडनं रिव्हॉल्व करू शकतो, ओमेगा कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर काय करणार आहे, ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज टी डिवायडेड बाय एम आर चं काय येणार आहे, स्क्वेअर रूट. ओके, दॅट इज ओमेगा. किंवा काही वेळेला तुम्हाला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायला सांगितली जाते, फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त किती फ्रिक्वेन्सीनं रिव्हॉल्व करू शकतो. फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय, म्हणजेच काय येणार आहे 1/2 पाय अंडर रूट टी डिवायडेड बाय एम इंटू स्मॉल. आता इथं आणखी एक गोष्ट महत्वाची काय येणार आहे, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजेच काय येणार आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग येणार आहे. रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजेच लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ओके, याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन आपण बघूया, म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा असतो. A ball of mass 0.25 kg, question is like this. A ball of mass 0.25 kg is attached to the end of a string. Attached to the end of string of length 1.96 meter is rotating in a horizontal circle.
is rotating in horizontal circle, the string will break if tension is more than 25 Newton. String breaks if tension is more than 25 Newton. So what is the maximum velocity? What is maximum velocity विचारलाय? What is the maximum velocity with which ball can be rotated? With which ball can be rotated? आता जास्तीत जास्त किती व्हेलॉसिटीने बॉल रोटेट करू शकतो आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. इथं मास दिलेला आहे 0.25 किलोग्राम. ओके. आफ्टर दॅट लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजेच होणार आहे रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन दॅट इज 1.96 मीटर. ओके. इट इज रोटेटेड इन हॉरिझॉन्टल सर्कल अँड tension in the string, maximum tension that can be produced in the string is given as 25 Newton. जे 25 न्यूटन पेक्षा जास्त टेन्शन झालं तर ती स्ट्रिंग ब्रेक होणार आहे. तर फी कॅल्क्युलेट करायला सांगितलं. तर आता बघा फॉर्म्युला, इथं टेन्शनचा फॉर्म्युला काय येणार आहे? दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर आर नाही वापरणार, पण एम व्ही स्क्वेअर बाय आर वापरणार आहे. एम व्ही स्क्वेअर बाय स्मॉल आर. ओके. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यूज प्लेस करूया आपण. ओके. सो देअरफॉर मॅक्सिमम व्हेलॉसिटी काढायची आहे. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? टी इंटू आर डिवायडेड बाय एम येणार आहे. सो मॅक्सिमम स्पीड इज अंडर रूट टी आर बाय एम. सो इट इज अंडर रूट टेन्शन, maximum tension that is 25. Radius is 1.96 divided by mass is 0.25. So 0.25 न डिवाइड केले याला तर हे 100 होणार. 25 divided by 0.25 that is 100. Okay. So phi is equal to under root 196. 100 into 1.96. आता 196 हा 14 चा स्क्वेअर आहे. सो फी येणार आहे 14 मीटर पर सेकंड. ओके. फी इज द 14 मीटर पर सेकंड. So this is the maximum speed with which the ball can be rotated. याच्यापेक्षा जास्त स्पीड झालं तर स्ट्रिंग मधलं टेन्शन 25 न्यूटन पेक्षा जास्त होणार आणि स्ट्रिंग ब्रेक होणार आहे. ओके. आणि याच्यापेक्षा कमी स्पीड ठेवलं तर काय होणार आहे? स्ट्रिंग मधलं टेन्शन लेस दॅन 25 असणार and the string will be safe. Tension in strings आणखी एक क्वेश्चन. A string breaks under a load of 4.8 kg. A string breaks under a load of 4.8 kg. A mass of 0.5 kg is attached to one end. Attached to one end. A mass of 0.5 kg is attached to one end of string of 2 meter and is rotated in horizontal circle. Rotated in horizontal circle.
Determine the number of revolutions per minute. Determine number of revolutions per minute. Per minute without breaking string. Without breaking string. Okay. So what is given in this question? String breaks under the load of. So maximum tension that can be sustained by string दिलेला आहे. String जास्तीत जास्त किती टेन्शन सस्टेन करू शकते? तर 4.8 kg. आता इथे किलोग्राम मध्ये टेन्शन दिलेला आहे किंवा लोड दिलेला आहे. हा न्यूटन मध्ये आपल्याला कन्वर्ट करावा लागेल आणि किलोग्रामचं न्यूटन मध्ये कन्वर्जन करायला 9.8 न तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस इज द मॅक्सिमम टेन्शन दॅट द स्ट्रिंग कॅन बिअर. म्हणजे जास्तीत जास्त 4.8 इंटू 9.8 न्यूटन एवढं टेन्शन जास्तीत जास्त स्ट्रिंग सस्टेन करू शकते. त्याच्यानंतर मास सस्पेंडेड इज गिवन ॲज 0.5 kg and end of the string of 2 meter. So length of the string is given. Length of string ला radius आपण घेणार आहे. That is 2 meter. तर maximum number of revolution per minute कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. ओके, मग त्याच्यासाठी ओमेगा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. तर आपला नेहमीचा फॉर्म्युला काय आहे? टी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर. याच्यावरून अगोदर ओमेगा कॅल्क्युलेट करूया. ओमेगा येणार आहे अंडर रूट टी बाय एम आर. ओके, कारण ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू टी बाय एम आर येणार अँड देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट टी बाय एम आर. याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. टेन्शन आहे 4.8 इंटू 9.8 मॅक्सिमम टेन्शन. मास आहे 0.5 इंटू रेडियस आहे 2. ओके, सो ओमेगा इज इक्वल टू तर काय होणार बघा, 0.5 इंटू 2 म्हणजे किती होणार आहे? 0.5 इंटू 2 म्हणजे 1 होणार. सो 4.8 इंटू 9.8 इथं राहणार. म्हणजेच मी असं लिहू शकतो 4.8 हे किंवा 4.8 इंटू 9.8 हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा येणार आहे. That is 47.04. Okay, and square root of this. So omega is coming to be 6.858 radian per second. आता हे झालं ओमेगा. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजे एन स्मॉल एन फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आता ओमेगा इज इक्वल टू काय असतं? 2 पाय एन. सो एन येणार आहे ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय. दॅट इज 6.858 डिवायडेड बाय 2 पाय ची व्हॅल्यू 6.28 असते. ओके, so this value is coming to be 1.091 रिव्हॉल्युशन पर सेकंड येणार. एनचं युनिट काय असतं? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन करून एन आपण कॅल्क्युलेट केलं तर हे रिव्हॉल्युशन पर सेकंड. आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय रिव्हॉल्युशन पर मिनिट मध्ये. सो एन इज इक्वल टू 1.091 इंटू काय होणार आहे? 60 न मल्टिप्लाय करावं लागेल, कारण पर सेकंड एवढे रिव्हॉल्युशन. पर मिनिट काढायचं असेल तर 60 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि हे आन्सर होणार आहे 65.49 रिव्हॉल्युशन पर मिनिट. सो दिस इज युअर फायनल आन्सर. काय काय केलं लक्षात आलं का बघा? टी वरून ओमेगा काढला, ओमेगाची व्हॅल्यू आली एवढी,
6.858 रेडियन पर सेकंड. ओमेगा वरून मग एन काढला, त्याच्यासाठी ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन, पण एनचं युनिट काय येणार आहे, आरपीएस येणार आहे. क्वेश्चन मध्ये विचारलंय नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर मिनिट. आरपीएस चा आरपीएम मध्ये कन्व्हर्जन करायला तुम्हाला 60 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, मल्टिप्लाय इट बाय 60. सो एन ची व्हॅल्यू येणार आहे 65.49 आरपीएम. ओके, तर एवढ्या स्पीडनं जर रिव्हॉल्व केलं, ओके, तर काय होणार आहे, याच्यापेक्षा जास्त स्पीडनं रिव्हॉल्व केलं तर स्ट्रिंग ब्रेक होणार आहे, किंवा या स्पीडला देखील स्ट्रिंग जी आहे ती ब्रेक होणार आहे. याच्यापेक्षा कमी स्पीडला स्ट्रिंग ब्रेक होणार नाही. ओके,